नमस्कार मित्र हो. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे निर्भय बनो, उपोषण, ईव्हीएम आणि पैसा. या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ज्यावेळेस प्रचाराची रणधुमाळी सुरू होती त्या रणधुमाळीमध्ये आणखीन एक महाराष्ट्रातलं पुरोगामी विचारसरणी म्हणून घेणारं आणि प्युअरली समाजवादी विचारसरणीची काही मंडळी एका विशिष्ट पक्षाला तुम्ही मतदान करा किंवा महाआघाडीला मतदान करा म्हणून गावोगावी जाऊन लोकांचं मतपरिवर्तन कसं होईल आणि त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते की महाआघाडी तुमचे तारणहार आहे. परंतु निवडणुकीमध्ये महाआघाडीनं सपाटून मार खाल्ला. अगदी एकनाथ शिंदेच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लँडस्लाइड व्हिक्टरी मिळाली. लँडस्लाइड व्हिक्टरी, थम्पिंग मेजॉरिटी मिळाली महायुतीला. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट आणि एकनाथजी शिंदे. मग हा निकाल लागल्यानंतर त्याच निर्भय बनो आंदोलनाचे जे ज्येष्ठ सदस्य आहेत, अतिज्येष्ठ सदस्य, हे उपोषणाला बसले. त्याचं कारण असं होतं 3 दिवसाच्या उपोषणाचं की महायुतीनं प्रचंड मोठा पैशाचा वापर निवडणुकीमध्ये केला आणि ईव्हीएम मध्ये गडबड केली. तर त्या निर्भय बनो आंदोलनाचे कनिष्ठ आणि ज्येष्ठ सगळीच जी नेते मंडळी आहेत, जी पुरोगामी विचारसरणी आणि समाजवादी म्हणून घेणारी जी मंडळी आहेत, की जी मग समाजवादी म्हणल्यानंतर मग तुम्ही पक्षपाती नाही व्हायला पाहिजे, तुम्ही महाआघाडीलाच मतदान करा, उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेसला मतदान करा, हे त्यांनी सांगितलं म्हणल्यानंतर त्यांना दोषारोपांना तोंड द्यावं लागणारच दिवसेंदिवस. हे अगदी त्याच्याबरोबर ओघानं आलंच. पण उपोषण सुरू केलं या 3 मुद्द्यांवर की पैसा प्रचंड प्रमाणामध्ये महायुतीनं वाटला आणि जातीपातीचं राजकारण केलं गेलं आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा केला गेला. सगळ्यात महत्वाचा आरोप की कधी भूतो न भविष्यती इतका पैशाचा वापर केला. परंतु मला या ठिकाणी अगदी नम्रपणे सांगायचंय की महोदय, पैशाचा वापर हा प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतो. तो आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये ज्या छोट्या निवडणुका असतात, ग्रामपंचायतीच्या वगैरे, तर अशा निवडणुकांमध्ये 1000-2000 रुपये प्रत्येक मताला, कारण छोट्या मतांचे वॉर्ड असतात, साधारणतः 700-800 मतांचा एक वॉर्ड असतो, त्याच्यामुळे मतदान कमी असतं, म्हणून 1000-2000 रुपये ग्रामपंचायतीसाठी गेली 20-25 वर्ष वाटले जात आहेत. नगरपालिका सारखे क्षेत्र जर असेल तर तिथे 1500 रुपये प्रत्येक मताला दिले जातात, कारण मग रचना मोठी, पैसा अधिक लागणार. पण मग त्याच्यानंतर असं झालंय की खर्च करण्याची सुद्धा उमेदवारांची पात्रता वाढलेली आहे. मग कोणी इलेक्शनचा खर्च एकेका उमेदवाराचा 50 लाख, जो 2000च्या पुढे 2001 ते 2005 दरम्यान 50-60 लाख रुपये खर्च करणारे उमेदवार होते, तो वाढत वाढत अगदी 2015-16च्या निवडणुकीपर्यंत 1-1 कोटीपर्यंत खर्च एकेका उमेदवाराचा नगरपालिकेसाठी झालेला आहे. हा पैसा मतदारांना वाटला जातो. अनेक प्रकार, म्हणजे याच्यामध्ये कोणीही साधू संत नाही. आपण ज्या प्रकारे सर्टिफिकेट देताय की महाआघाडी अशी छान आहे आणि ह्या महायुती, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीने पैशाचा स्वैरवापर केला, तर असं मुळीच नाही. सगळे पक्ष, सगळे उमेदवार, प्रसंगी अपक्ष उमेदवार सुद्धा, जे उभे राहिले होते ते उमेदवार सुद्धा आणि जे उभे राहिलेले नाहीत त्यांनी अगोदरच ट्रिप घेऊन जा, जेवणावळी घाल वगैरे हे सगळं आचारसंहितेच्या अगोदर करून झालेलं आहे. उमेदवारी जाहीर सुद्धा केली, दाखल केला, अर्ज दाखल केला, नंतर मग ज्येष्ठांच्या सांगण्यावरून माघार पण घेतली.
परंतु खर्च हा सगळ्याच लोकांनी केलेला आहे, तो काही महायुतीनंच केलाय अशातला प्रश्नच येत नाही. आणि हा खर्च सुद्धा या निवडणुकीमध्ये तालुका पातळीवर 1000-2000 काही प्रतिष्ठेच्या निवडणुका जिथं होत्या महाराष्ट्रातल्या, तिथे 7,000 पर्यंत रुपये इथपर्यंत पैसा वाटला गेलेला आहे. नगरपालिकांच्या सारख्या निवडणुकांमध्ये अक्षरशः बोगस मतदान, जिथे प्रभाग जो 4,000-1,000 मताचा प्रभाग असतो ना, 2,000, 2,500 मतदान हे बोगस वोटर्स. तर कोण बोगस वोटर्स? तर त्या भागामध्ये आलेले बांधकाम मजूर, जे पूर्वी कधी 30-35 वर्षापूर्वी गुलबर्गा, सीमावर्ती कर्नाटक वगैरे भागातून आलेले, गुलबर्गा असेल किंवा इकडे विजयवाडा, आंध्र प्रदेश वगैरे त्या भागातून आलेले मजूर असतील, किंवा उत्तर प्रदेश, बिहार मधून आलेले जे मजूर असतील, जे बांधकामावर आले, किंवा सुतारकाम, गवंडी काम, असं वेगवेगळी कामं करणारी जी लोक येऊन गेलीत, ह्यांची एक गठ्ठा मतं, हे जे बांधकामावरच्या साईटवरचे मजूर त्या मुकादमांना एक गठ्ठा सापडतात, यांची एक गठ्ठा मतं मिळवण्यासाठी त्यांचे आधार कार्ड, त्यांचं रेशनिंग कार्ड, त्यांचं वोटर आयडी सगळं बनवून ठेवलेलं असतं. ती यंत्रणा परफेक्ट असते आणि ही सगळ्या पक्षांची, याला कोणीही अपवाद नाहीये. कृपा करून हा गैरसमज करून घेऊ नका. आणि पैशाचा वापर केवळ नोव्हेंबर 2024च्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला, हा अत्यंत गोड गैरसमज आहे आपला. आपण जर खरंच उघडा डोळे बघा नीट अशा पद्धतीनं पाहिलं तर सगळीकडे मतासाठी पैशाचा वापर होतोय. बँकेच्या जर इलेक्शन्स असतील ना, काही प्रसिद्ध सहकारी बँकांच्या, अक्षरशः त्या डायरेक्टर बोर्डावर निवडून येण्यासाठी अंगठ्या वाटलेल्या आहेत. साखर कारखान्यामध्ये संचालक होण्यासाठी अंगठ्या वाटलेल्या आहेत. आत्ताच्या याच्यामध्ये परिस्थितीत नव्हे, आत्ता सोनं 80,000 रुपये तोळ्यापर्यंत गेलंय, परंतु अंगठ्या वाटण्यापर्यंत उमेदवारांनी मतदारांचं लांगुल चालन केलेलं आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी पैसा हा पहिल्यापासून ग्रामपंचायतीपासून ते नंतर हळूहळू नगरपालिका, त्याच्यानंतर मग आणखीन मोठी इलेक्शन म्हणजे विधानसभा, आणि एवढंच काय, लोकसभेला सुद्धा पैसे वाटले जातात. लोकसभा म्हणजे फार मोठा प्रचंड 3 विधानसभा मतदारसंघ बरोबर 1 लोकसभा मतदारसंघ होतो. साधारणतः 18 ते 22 लाखापर्यंतचं जे मतदान असतं लोकसभेचं, त्याच्यामध्ये सुद्धा पैशाचा वापर होतो. त्यामुळं पैसा फक्त ह्या महायुतीनंच, भाजपानं आणि शिंदेंनी आणि अजितदादांनी आणि कोणी, हे तसं नाही. हे सगळेच जण पैसे वाटतात. त्यामुळे त्याच्यावर साठी उपोषण करणं किंवा हे तितकंसं मनालाही पटत नाही. हा पैशाचा वापर अगदी राजरोसपणे आम्ही बघितलेला आहे. ईव्हीएमच्या बाबतीमध्ये मी, माझा बराचसा मित्र परिवार, जे लोक इलेक्शन ड्युटीत ज्यांना लागलेले आहेत, मी मुद्दाम ईव्हीएम वर खूपच ज्याच्याबद्दल अगदी प्रचंड माध्यमांमधून आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला वगैरे, म्हणून मी म्हटलं आपण वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी प्रयत्न केला. तर मग वस्तुस्थिती अशी लक्षात आली की ईव्हीएम, जी लोकांचं ट्रेनिंग होतं ना, ईव्हीएम कसं वापरावं, प्रांत तहसीलदार यांच्या सोबत त्यांचं ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. ईव्हीएम कसं हाताळायचं, बॅटऱ्या कशा जोडायच्या ईव्हीएमचं. तर माझे मित्र काही सांगतात की ईव्हीएमला कुठल्याही प्रकारे मोबाईल, इंटरनेट काहीही जोडलेलं नसतं. ईव्हीएम बाहेरून हॅकच करता येत नाही. हे ऍक्च्युली, कारण बघा ना, एवढी मोठी बातमी, एवढ्या आपल्याच समाजातली लोक आहेत ना इलेक्शन वोटिंगसाठी गेलेली, त्या मतदान प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेली आपल्यातलीच लोक आहेत. त्यामुळे तिथून बातमी लीक होणार नाही का, तिथून फुटणार नाही का बातमी की ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे. बरं, एका ईव्हीएम मध्ये किती मतं आहेत, तर बूथ वाईज एका ईव्हीएम मध्ये गर्दी होऊ नये म्हणून एका बूथवर 1200च्या आसपास मतदान असतं. 1100 ते 1200, म्हणजे एका ईव्हीएम मध्ये बटणं दाबली तरी 1000 ते 1200 मतदान त्या ईव्हीएम मध्ये होऊ शकतं. मग त्याच्या 60%, 65% म्हणजे 700-800 एका ईव्हीएम वर होणारं मतदान हे आहे. आणि ईव्हीएम, माझ्या मित्रांनी मला दिलेली माहिती की ईव्हीएम आम्हाला त्या उमेदवारांचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्या समोर सील करायचं असतं. मतदान झाल्यानंतर सील करून त्याच्यावर स्टॅम्प उठवायचा असतो. त्याच्यावर आमचा जो ऑफिसर असतो त्याची सही असते, आणि ते साक्षीदार म्हणून जे पोलिंग एजंट वगैरे जे नेमलेले असतात वेगवेगळ्या उमेदवारांचे, त्यांच्या सुद्धा सह्या असतात, आणि ते सील केलं जातं. आणि मग ते सील त्यांच्याच उपस्थितीमध्ये काउंटिंगच्या वेळेस उघडलं जातं. त्यामुळे ईव्हीएम मशीन मध्ये
कुठलीही गडबड होऊ शकत नाही. हे अगदी त्यांनी मला ठणकावून सांगितलं की काहीच करता येत नाही. मग गडबड कुठे होते? मी मग विचारलं ना, की एवढं माध्यमांमध्ये किंवा एवढी लोक उपोषणाला बसतायत, ज्येष्ठ नेते, तर मग ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल ना. तर मग त्यांनी एक फक्त शंका मला सांगितली की 17C नावाचा एक कुठला तरी फॉर्म भरून घेतला जातो, तर याच्यावर झालेल्या मतदानाची आकडेवारी, म्हणजे त्या मशीनची जी आकडेवारी असेल ती 700 मतदान किंवा 735 झालं ती, आणि ऍक्च्युअल काउंटिंगच्या वेळेस काही तफावत आम्हाला आढळली, काही तफावत आढळली. तर खरं तर आता न्यायप्रणाली किंवा याला निष्पक्षपणे याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ती व्हावी. सत्य काय, आणि जर खरंच असं होत असेल तर शेवटी असं आहे की तुम्हाला लोकसभेला मोदींनी सुद्धा सपाटून मार खाल्लेला आहे ना ईव्हीएम वर. त्यावेळेस सुद्धा ईव्हीएम वरच वोटिंग झालं होतं, पण ते रडत नाही बसले ईव्हीएम ईव्हीएम ईव्हीएम, ईव्हीएमने विजय मिळवला, ईव्हीएमने पराभव केला, असलं त्यांच्या डोक्यात नाही आला. कारण ते अत्यंत सेफ मशीन आहे, त्याला कुठल्याही प्रकारे, आणि ते अगदी अडाणी माणसाला सुद्धा लक्षात यावं, बटन चोखपणे दाबता यावं, एवढी सगळी रचना त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे ते अगदी सर्वसामान्य अडाणी माणसाला सुद्धा वापरता येत. ही एक गोष्ट. 17Cच्या बाबतीमध्ये, फॉर्मच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी तफावत आढळली, तर याची चौकशी व्हायला, काही निष्पक्ष चौकशी व्हायला काहीच हरकत नाही. पण मला सगळ्यात महत्वाचं, हे उपोषण करताना आणि निर्भय बनोची लेक्चर्स सगळ्या कोल्हापूर पासून नागपूर, सोलापूर, सातारा, सांगली, सगळीकडे, पिंपरी चिंचवड, सगळ्या ठिकाणी निर्भय बनोची बरीचशी लेक्चर्स झाली. निर्भय बनवणं याच्यामध्ये सगळी समाजवादी विचारसरणीची लोक आहेत. जर यांना सांगायचं होतं की महाआघाडीला मतदान करा, का करा, तर ते निष्पक्ष आहेत. मग तुम्ही फतव्यांवर त्यावेळेस का नाही बोललात? लोकसभेला फतवा निघाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी का नाही उपोषणाला बसलात की हे लोकशाहीला मारक आहे? जसं तुम्ही कटोगे तो बटोगे याच्यावर तुम्ही लेक्चर्स दिली, एक है तो सेफ है वर तुम्ही लेक्चर्स महाराष्ट्रामध्ये दिली, लोकांनी तुमचं ऐकलं नाही, हा भाग सोडून द्या. आणि लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीच, कारण लोकांनी फतवे आणि नाना पटोलेंच्या हातामध्ये तो पेपर बघितलेला होता की ज्याच्यावर 19 मागण्या होत्या आणि त्याच्या कडेला त्यांनी सही सुद्धा केलेली होती. त्यामुळे लोक त्या मनस्थितीमध्ये नव्हती. त्यामुळं हिंदू मतदान जे आहे ते अक्षरशः सेंट्रिफ्यूग झालं, आणि सेंट्रिफ्यूग झाल्यामुळे ते एका बाजूला त्यानं ओढ त्याची बसली, आणि पूर्णपणे एक गठ्ठा मतदान हे महायुतीला झालेलं आहे. साधं शुद्ध तर्क संगत या गोष्टी आहेत. याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं तुम्हाला काय घडलं? बरं, हा क्लीन स्वीप जो बसला, तो क्लीन स्वीप हा अपेक्षितच होता. ह्याच्यात अनपेक्षित असं काय वाटण्यासारखं आहे? मुळामध्ये याच्यामध्ये काय करताय की तुम्ही एकतर मतदारांची प्रतारणा करताय, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, महायुतीच्या उमेदवारांना आणि महायुतीच्या नेत्यांना तुम्ही विनाकारण कमी समजताय, त्यांचं अवमूल्यन करताय. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2019च्या निवडणुकीप्रमाणे त्यांचे 105 आमदार होते, त्याच्यामध्ये 50 ऍड झाले एकनाथ शिंदेचे, त्याच्यामध्ये आणखीन 40 अजितदादांबरोबर आले, अपक्ष त्यांच्या सोबतीला होते, जे काही 15-16 अपक्ष होते ते. यांची बेरीज करून बघा ना, हीच बेरीज 210च्या आसपास आहे. मग त्याच्यामध्ये बोटोगे तो कटोगे किंवा एक है तो सेफ है यासारख्या मोदी सारख्या धूर्त राजकारणाच्या तुम्ही नादाला लागलाय. तुम्ही फतवे काढाल, तुम्ही फतव्यांवर निवडणुका लोकसभा जिंकाल आणि मोदी अगदी शांतपणे ते बघत बसतील, ही अपेक्षा बाळगणं म्हणजे हा याच्यासारखा विनोद नाहीये दुसरा. आणि आपण कोट कुठला घालायचा आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आपल्यातला महाआघाडीतला, ह्याच्यावरनं भांडत बसला की इतका कॉन्फिडन्स की आपले आता 31-32 का 36 खासदार निवडून आले, त्याच्यामुळे आता काय आपण आरामात, म्हणजे त्यांनी त्या कुठल्या कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपली आघाडी आहे, म्हणजे तेवढे आमदार तर आपले झालेच. ती त्यांचीच बेरीज ती 165 पर्यंत काहीतरी झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे कोट शिवण्याची तयारी चालू होती. त्यावेळेस महायुती काम करत होती, त्यावेळेस महायुती काम करत होती. जसा लोकसभेमध्ये पराभव झाला मेच्या अखेरीस आणि 2-3 जूनला निकाल जाहीर झाला, तसं हे सगळे खडबडून जागे झाले. त्याचं त्यांनी अनालिसिस केलं आणि फतव्यांना आपण प्रत्युत्तर का दिलं नाही याच्यावर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली त्यांच्यावर.
आणि सगळ्या देशभर ही गोष्ट झाली की एवढा मोठा धोका आपल्याला होऊ शकतो आणि हिंदू मतदार इतका गाफील राहू शकतो, याच्याबद्दल ते स्वतःला दूषण देत बसले. पण दूषण देत त्यांनी त्याच्यावर वेळ घालवला नाही. त्यांनी लगेच त्याच्यामध्ये करेक्शन सुरू केलं आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या टीम कामाला लागल्या. तो आपण त्यांचं अवमूल्यन का करता? ते ऑलरेडी 210 आमदारांसहित लढत होते. म्हणजे तुम्ही ऑलरेडी मायनॉरिटीमध्ये होता. शरद पवारांकडे किती आमदार होते असे? अजितदादांकडे गेल्यानंतर 10-12 आमदार शरद पवारांकडे होते. यांच्याकडे किती होते? उद्धव साहेबांकडे 15 आमदार होते. आणि मग काय काँग्रेसचे राहिले ते? त्याची बेरीज करा. 70-80च्या वरती बेरीज नाहीये. आणि मग त्याच्यामध्ये 210 यांचे मूळचे आमदार आणि त्याच्यामध्ये 25 ते 26 आमदार, 236 झाले एकूण. 26 आमदारांची जी वाढ झाली, ते मोदी आणि शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारखे धुरंधर राजकारणी ह्या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर आणि एकनाथ शिंदेसारखा जो शिवसेनेचा हुकमाचा एक्का म्हणायला पाहिजे, हा माणूस ज्यावेळेस प्रचाराला उतरेल आणि अजितदादा पवार हा मुरलेला राजकारणी माणूस आहे, मुरब्बी राजकारणी आहेत. अजितदादा काय रडत बसले नाहीत सुनेत्रा वहिनींचा पराभव झाल्यानंतर. त्यांच्या स्वतःच्या 35 वर्ष जिथे त्या माणसानं रक्त ओकलंय त्या मतदारसंघासाठी, 35 वर्ष अक्षरशः रक्त ओकलेलं आहे. इतके कष्ट घेऊन सुद्धा सुनेत्रा वहिनी पवार यांचा जवळपास 1.5 लाख मतानं पराभव त्या माणसानं पचवला. स्वतःच्या मुलाचा सुद्धा पराभव त्यांनी तसाच पचवला. पण ते खचून नाही गेले. ते पुन्हा उभे राहिले, ते पुन्हा कामाला लागले, ते पुन्हा लोकांमध्ये गेले. आणि माझी चूक मला सांगा. प्रसंगी मी शिरूरमधून उभा राहतो, प्रसंगी मला पुरंदर सारख्या ठिकाणावर उभं राहायची ऑफर आहे. बारामतीचे लोक गाडीच्या समोर आडवी पडलेत आणि मग ते 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. त्यांची मतदार त्यांच्या गाडीला आडवे पडले की नाही दादा असं करू नका तुम्ही. त्यामुळे अजितदादांची स्वतःची काही ताकद आहे की नाही? अजितदादा पवारांची स्वतःची ताकद आहे. त्यांच्या बरोबर आज 41 आमदार जे आलेले आहेत त्यांची काही ताकद आहे की नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये? एकनाथ शिंदेच्या बरोबर जे 50 आमदार त्यांची जे आहेत त्यांची स्वतःची काही ताकद आहे की नाही? भारतीय जनता पार्टीचे 105 उमेदवारांची काही ताकद आहे की नाही? जे आमदारच होते, पदसिद्ध अधिकारी होते, ते पदसिद्ध आमदार होते, त्यांची ताकद. मग ही सगळी ताकद एकवटल्यानंतर आणि त्याला ह्या बटोगे तो कटोगे आणि एक आहे तो सेफ ह्याचा फोडणी बसल्यानंतर एवढा एकतर्फी निकाल येणं अगदी अपेक्षित होतं. त्यामुळं फक्त आणि फक्त त्या 17C फॉर्मच्या बाबतीमध्ये जी काही गडबड असेल याच्यावर इलेक्शन कमिशननं त्याची चौकशी करावी निष्पक्षपणे, एवढाच त्याचा अर्थ घ्यावा. परंतु हे निर्भय बनो आंदोलन करणे आणि मग ते सक्सेस नाही झालं म्हणून मग उपोषण करणे आणि या महायुतीनं मिळालेल्या प्रचंड विजयाला विरजण घालणे हे तितकंसं काही योग्य वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्यांची जी क्वालिटी लायकी, एकनाथ शिंदेनी त्यांची क्वालिटी लायकी, अजितदादांनी सुद्धा त्यांची क्वालिटी आणि लायकी सिद्ध केलेली आहे. आता महाआघाडीनं सुद्धा खचून जाण्याचं कारण नाही. तुमच्या दृष्टीनं निवडणुका ह्या नियमित चालू असतात. आता ह्याच्या निवडणुका येतील महानगरपालिकेच्या, त्यामुळे पुन्हा दंड थोपटायचे, पुन्हा कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करायची, पुन्हा मैदानामध्ये उतरायचं. पण त्याच्यासाठी रडायचं नाही, लढायचं. एवढंच आजच्या दिवशी. धन्यवाद.